कोयना धरणाच्या परिसरात सुद्धा पाऊस सुरू आहे। तिथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। गेल्या 3 दिवसापासून सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद पाहायला मिळते। सातारा जिल्ह्यातल्या या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाला त्याचा लाभ होताना पाहायला मिळतोय। आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना धरणाच्या परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे जवळपास 2 TMC पाणीसाठा इतका धरणामध्ये आलेला आहे। आपण सध्या उभे आहोत ते कोयना धरणाच्या परिसरामध्ये। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं या परिसरामध्ये पाऊस कोसळताना आपण पाहतोय। ते जरी आता कोयना धरण या ठिकाणी दिसत नसलं तरी पावसाच्या मुळे ते पूर्णपणे व्यापले गेलेलं आहे। मुसळधार पाऊस हा कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय। कोयनेच्या परिसरात जवळपास गेल्या 24 तासामध्ये 118 मिलीमीटर इतका पाऊस झाल्याची नोंद आहे। त्याचबरोबर नवजा परिसरामध्येही 184 मिलीमीटर इतका पाऊस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर महाबळेश्वरमध्येही 158 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। ही एकंदरीत आकडेवारी असताना गेल्या 24 तासामध्ये 2 TMC पाणीसाठा हा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जमा झालेला आहे। म्हणजे एकंदरीतच जे 10 TMC इतका पाणीसाठा शिल्लक असताना आजच्या तारखेला गेल्या 3 दिवसात पडलेल्या पावसामुळं तो 17.5 TMC इतका पाऊस झालेला आहे। खरंच आनंदाची गोष्टच मानावी लागणार आहे। या परिसरात पडत असलेला पाऊस असाच पद्धतीनं पडत राहो अशीच लोकांची इच्छा आहे। हा जो पाऊस आहे तो जर राहिला तरच कुठेतरी धरणाला मोठा दिलासा मिळू शकणार आहे असं एकंदरीत आहेत। या पडत असलेल्या पावसामुळे मात्र निश्चितच इथला जो शेतकरी वर्ग आहे तो मात्र सुखावलेला आहे। त्याच्यामुळं त्यांनी सध्या महाबळेश्वरातल्या आणि ह्या भागातले जे काही भात लागणीची जी सुरुवात असते ती या पावसावर डिपेंड असते। हा पडत असलेल्या पावसामुळे आता इथल्या शेतकऱ्यांनी भात लागणीलाही सुरुवात केलेली आहे। त्यामुळे समाधानाचंच एक वातावरण निर्माण झालेलं आहे। कॅमेरामॅन निशांत सह राहुल तपासे, ABP माझा, कोयना, सातारा।